तुमच्याकडे बघायचंही नाहीये आणि बोलायचं पण नाहीये तुमच्याशी. सई 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 काय बाप रे, काय झालं मम्मी? ही सई इतक्या रागात का निघून गेली अशी? हो राईट, ती शमिका आली होती ना, तिनेच फायर लावली असणार काहीतरी. मी पण ना जरा लवकर यायला हवं होतं, ऍटलीस्ट कळलं तरी असतं नक्की काय झालंय. काय झालं? तुम्ही इतके सिरियस का झालात? काही चुकीचं बोलले का? मी आपली मम्मी सईची केअर वाटली म्हणून बोलले. देवा देवा थांब. देवांश पण निघून गेले. अंजली, आता काही बोलायची गरज होती का? सॉरी मम्मी, ते चुकून टंग स्लिप झाली हो. अगं पण आजूबाजूला कोण आहे इतकं तरी बघायचं. प्रत्येक गोष्टी मध्ये मध्ये केलंच पाहिजे का? ते बोला बोला मम्मी, तुम्ही मलाच बोला. मला आपली केअर वाटते म्हणून मी बोलते ना. बास झाला, आता ड्रामा नकोय आणि रडायची अजिबात गरज नाहीये. आणि बोलण्याआधी जरा विचार केला ना तर काही हरकत नसते. तुला तरी का समजवते मी. रिया, झालंय ना बाळा तुझं? हो, चल आवरूया. आत्ता कसं ट्रूथ बोललं की लगेच सोमलं? हे तर काहीच नाहीये सई टीचर. थोड्याच दिवसात ही शमिका तुझ्या हॅपी मॅरेजची कशी वाट लावते ना, ते बघच. हा शमिका. देवांश बिझी आहेस का? नाही अगं, बोलू शकतो, बोल ना. ऍक्च्युली मला ना खूप रेस्टलेस वाटत होतं, म्हणून पुन्हा एकदा तुला सॉरी म्हणायला कॉल केला. देवांश, आय एम रिअली व्हेरी सॉरी. शमिका प्लीज 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 तू असं काही बोलू नकोस ना. मला आणखी गिल्टी वाटतंय. प्लीज. एकतर या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही. सई तुझ्याशी उद्धटपणे वागले. माहिती नाही आज काय झालंय त्यांना. ट्रस्ट मी, अदरवाईज तर अशा नाही वागत कधीच. पण इतक्यात काय होतंय त्यांना मला तेच कळत नाही. तिची चूक नाहीये रे. आधीच तिला तुझा वेळ मिळत नाही आणि त्यात आपला फोटो छापून आला. कोणालाही मिसअंडरस्टँडिंग होईलच ना. आणि तसंही आपल्या हातात काही नव्हतं. शेवटी क्लायंटच ऐकावं लागलं आपल्याला. अरे हा, पण स्टील तो सगळा राग तुझ्यावर काढणं हे रॉंग आहे ना. मे बी यू आर राईट. मला वाटलं होतं की सई समजूतदार आहे, समजून घेईल. पण असं काही झालंच नाही रे. उलट तिने आपल्यावरच संशय घेतला, आपल्या मैत्रीवर संशय घेतला. मला तर खूप धक्का बसला होता माहितीये. बट ऑफकोर्स तुझी बायको आहे, तू तिला जास्त चांगलं ओळखतोस राईट. बट यु नो व्हॉट देवांश, बायकांना ना एकमेकींची वाईब कळते. आणि मला असं वाटतं की मी तुझ्या घरी सतत येते हे तुझ्या घरच्यांना आवडत नाही, स्पेशली तुझ्या आईला. नाही नाही शमिका, नाही असं काहीही नाही. सी यार, आई पण ना ती जरा पॉझिटिव्ह होते कधी कधी. सी तिच्या बिहाफ मध्ये मी तुला सॉरी म्हणतो. जेन्युइनली खरंच सॉरी. प्लीज तू मनावर घेऊ नकोस प्लीज. नो नो, मी अजिबात रागावले नाहीये. पण देवांश, जर माझ्यामुळे तुझ्यात आणि सईमध्ये प्रॉब्लेम होणार असेल तर त्याचं मलाच गिल्ट येईल रे. यु नो, तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर माझ्यामुळे प्रॉब्लेम होणार असेल तर आपण लांब राहूया. काय बोलतेस तू? हवं तर मी तुला नवीन जॉब शोधायलाही मदत करेन. नो देवांश, तू प्लीज तुझ्या आणि सईच्या नात्यावर कॉन्सन्ट्रेट कर. तू त्या रिलेशनशिपला प्रायोरिटी दे. माझं काय रे, मी आधी पण एकटीच होते, यापुढेही एकटीच राहीन. पण मला आनंद याचाच आहे की थोडे दिवस का होईना ऍटलिस्ट मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. शमिका काय बोलतेस तू? अगं मित्र म्हणून घेतेस ना तू मला, मग हे सगळं बोलतेस? हे बघ, फर्स्ट ऑफ ऑल यावेळेस ना सईंचं चुकलंय. तुझी काहीच चूक नाही आहे या सगळ्या. त्यामुळे त्यांची समजूत काढणं आणि तुला तुझा रिस्पेक्ट मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे.
आणि मला सांग, मित्र असे एकमेकांना सोडून जातात का? इथून पुढे मैत्री तोडायची भाषा करायची नाही. देवांश, पण सई, मी काय सांगितलं तुला? सईंना कसं समजवायचंय ते मी बघतो ना. यू नो व्हॉट, आय एम सो लकी टू हॅव यू ॲज अ फ्रेंड. सेम इयर शमिका. चल बोलू नंतर आपण. काळजी घे. बाय. गुड नाईट. बाय. आय प्रॉमिस देवांश, आता लवकरच तुझ्या आयुष्यात सई नाही, फक्त मी असेल. हे काय होतंय देवांश? आपल्या आयुष्यात एवढी वादळ येऊन गेली आहेत. आत्ता कुठे वाटायला लागलं होतं की हळूहळू सगळं शांत होत आहे. पण आज परत तीच भीती वाटतेय. आपण काय काय नाही भोगलं, पण एकमेकांवरचा विश्वास कधीच नाही सोडला. आज पहिल्यांदा भीती वाटते की तुम्ही माझी साथ सोडा. खूप हतबल वाटतंय देवांश. का असे वागताय तुम्ही? देवांश, आई, हे सगळं काय होतंय आई? मला काहीच कळत नाही. किती मूर्ख आहे ना मी. खरंच तुमच्यावर ना आधी विश्वास ठेवायला हवा होता. तुमचं सगळं ऐकायला हवं होतं. माझ्यावर ही वेळच आली नसती आता. पण आता काही उपयोग नाही आहे. वेळ हातातून निघून गेलीये. तू शांत हो बघू आधी. शांत हो आधी. कशी शांत होऊ? मला ना भीती वाटायला लागली आई. देवांश जर माझ्यापासून दूर झाले ना, मी नाही जगू शकणार. अगं असं काही होणार नाही. नको रडूस, अजिबात रडायचं नाही आता. सई, आई, मगाशी पण मी शमिका मॅडमला फक्त समजवायला गेले होते हो की माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि अचानक तिथे देवांश आले आणि एकदम शमिका मॅडमने त्यांची कायच पलटली. काही बोलायला लागल्या. आणि देवांश पण म्हणजे तुझ्या समोर तरी तिने तिचे खरे रंग दाखवलेच म्हणायचे. मैत्रीण मांडलं होतं त्यांना. वाटलं होतं त्यांच्याशी मैत्री केल्यावर त्यांचा एकटेपणा दूर होईल. त्यांच्याकडून खूप काही